तर नक्कीच सामना सुरू होतोय दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना VRCC उसाटणे बनाम जय दुर्गा माता क्रिकेट संघ उत्तर शिव आणि सामना जसा सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक कल्याण डोंबिवली क्रिकेट समालोचक समितीचे सदस्य आणि कल्याण डोंबिवलीचे महागुरु जगदीश पाटील सर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. प्रणय दुर्गे आपण या विकेटसाठी देखील 200 रुपये होते ते एकूण 400 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. चला प्रणय दुर्गे आपण या आपल्यासाठी 400 रुपयांचं पारितोषिक आहे. गणेश शेठ आपले शुभ हस्ते आपण द्या. थँक्यू सो मच रोशन संते. उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत. चला मॅचमध्ये सामना सुरू करा. उसाटणेच्या विरोधात उत्तर शिव या दोन संघामध्ये पाहतोय 4 षटकांचा सामना. दोन्ही संघाने एक एक सामना अद्यापर्यंत जिंकलाय आणि खऱ्या अर्थाने आता पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. खूप बाहेरचा चेंडू होता फक्त त्याच्यावरती बॅट पुढे केली. चेंडू निघून जातोय. बॅटचा इशारा येतोय. अवांतर धावेने खातं खुलं केलं जातोय. सांघिक बिग शॉट खेळायचं होतं. हलकसं अपील करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज पाहतोय आपण सुशांत पाटीलला. मागच्या सामन्यात सुद्धा फार कमी धावसंख्येवरती ह्याच संघाने वाकळण संघाला रोखलं होतं आणि त्यानंतर त्या धावा चेस केल्या. रिव्हर्स खेळल्यात. या ठिकाणी पाहतोय आपण टॉपेज होता. फलंदाज बाद झालाय. पहिला विकेटचं पतन. पहिला मोठा धक्का लागलाय. मागच्या सामन्यामध्ये 23 धाबांची इनिंग खेळणारा फलंदाज समीर पाटील शून्यावरती बाद. चला पहिल्या विकेटचा पतन झालाय. फार मोठा धक्का लागलाय. टीम उसाटणे संघाला वनडाऊनचा खेळाडू रोशन आजारी एक या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दुसरा टप्पा घेत असताना बॉल सीमा पार चौकार. वा चांगला फटका होता. एक्झिक्यूट केलाय कारण फुल्लेंचा बॉल होता त्याच्यावरती या चौकार. पुढे आल्यात. फटका चांगला आहे. ग्राउंड शॉट. लॉंग ऑफचा फिल्डर स्किट झाल्यात. पडले तोपर्यंत 2 धाबा एकपटल्या गेल्यात. 1-2 मध्ये रूपांतर झालंय. धाबा झाल्यात ते एकूण आता 7 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. पॉवर प्लेचं एकमेव षटक.
फुलटॉस फायदा उठू शकले नाही आहेत. संख्येवरती रोशन आजारी सुद्धा माघारी परतला. एकूण 7 धावा, 2 विकेट गेल्यात अद्यापर्यंत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये पाहा मिळतो आपल्याला. सुशांत पाटील गोलंदाजी करत असताना विनायक पाटीलला पाहतोय. चला चला फलंदाज शेवटचा अंतिम चेंडू पॉवर प्लेचा. फटका ऑन साईडला खेळात. येथे सुद्धा मिडॉन आहेत आणि तोपर्यंत एकच जामेल. चांगला असं षटक, एक चौकाराचा अपवाद वगळला तर अत्यंत चांगली गोलंदाजी, स्टंप टू स्टंप गोलंदाजी करत होताना महत्त्वपूर्ण 2 विकेट मिळवल्या. समीर पाटील आणि रोशन हजारीचा विकेट मिळवला तो मात्र या सुशांत पाटीलने. दिला जातोय. चला गोलंदाज पाहतोय आपण कनिष पवारला. मागच्या मॅचमध्ये सुद्धा 2 षटकांचा स्पेल हाताळला होता त्याने. मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला होता. पूल केलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला थांबले थोडेसे, त्यानंतर पुन्हा एकदा पुढे आले. एकच धाव. एकने धावसंख्या पुढे सरकताना पाहा मिळाले आपल्याला. 9 धावा. मागचा सामना एकतर्फी झाला. 2 षटकामध्ये जिंकला टीम शिरवली संघाने. एक धाव मिळाले पहिल्या चेंडूवरती. दिशापासून भरकटलाय गोलंदाज. पंच वाईड चिकून करत असताना पुन्हा एकदा एक धाव अवांतर स्वरूपाने प्राप्त झाली आहे. 31 गोलंदाज आहे यंगस्टार कनिष पवार. चांगला चेंडू, अत्यंत चांगला, हलकसा अपील. पंचांकडे कटाक्ष नजरेने पाहिलं आणि तोपर्यंत पंचांनी कोणताही निर्णय दिला नाही आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. सुरुवातीला आज या खेळपट्टीवरती धावा झाल्या पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये, मात्र तिसऱ्या चौथ्या पाचव्या सामन्यामध्ये अगदी लो स्कोर पाहायला मिळाला. तिथे फलंदाजांची खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षा ठरली. चांगले चांगले फलंदाज या खेळपट्टीवरती फेल झाले. पुन्हा एकदा वन्स अगेन सेम डिलिव्हरी. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी करत असताना कनिषला पाहतोय. धावसंख्या अद्याप स्थिर आहे. 10 धावसंख्या. दुसरं षटक पाहा मिळतं आपल्याला. चांगली गोलंदाजी होत असताना पुन्हा एकदा हवेतून खेळात. फिल्डर आल्यात तोपर्यंत फक्त एकच धाव. थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय.
पहा चेंडू पुढं एकदा बेल्स उडवले गेलेत आणि एकच धाव मिळाली आहे. चांगली स्टार्टचे निर्माण करत असताना या धावांची गरज आहे आता उसाडणे संघाला सुद्धा. अद्यापपर्यंत एकच चौकार पाहतो आपण. फक्त एकेरी धावा डॉट बॉल असंच काहीसं पृथ्थकरम पाहिलंय. डॉट चेंडू येत असताना पूल करण्याचा प्रयत्न, बॉल अब येत आहे, फिल्डर दूरवरून आल्यात, झेल टिपण्याचा संधी होती, 1-2 मध्ये रूपांतर केलं गेलंय. खूप चांगला प्रयत्न, डीप वरून आले, अगदी 10 ते 15 पावलांचं अंतर पार करत असताना आणि झेल मात्र हातामध्ये विसावला होता. लास्ट मोमेंटला खाली पडला बॉल, त्यामुळे 2 धावा सुद्धा मिळाल्या. एज आहे त्या ठिकाणी पाहतोय शॉर्ट टर्मेनचा फिल्डर बीट झालाय, चेंडू चाललाय गलच्या क्षेत्रामधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रात्र झाली आहे. चला आता 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा. 12 बॉलमध्ये 17 धावा पाहायला मिळाला. याच स्थितीने जर संघ पाहिला तर 35 ते 40 पर्यंत जाऊ शकतोय. तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागते. 40 धावासुद्धा कधी कधी पुरेशा होतात अशा खेळपट्टीवरती, कारण आता मध्यरात्र झाली आहे, त्यामुळे चेंडू व्यवस्थित दिसतसुद्धा नाही आहे. बॅटवरती झपकण येतोय, कधी निघून जातोय चेंडू. कारण आता पहा मिळतं आपल्याला येते 3रं षटक. गोलंदाज मनोज पवार. चला 2 षटकामध्ये 17 झाल्यात. 17 वरती 2 विकेट गेल्यात अद्यापपर्यंत. फटका तर चांगला आहे, स्वीपर कव्हरला गॅप खूप मोठा आहे, चेंडू चाललाय सीमा रेषा गाठत असताना शानदार चौकार. बॉलवरती दमदार चौकार दाखवत असताना फलंदाज विनय अंशला पाहतोय. पुढे आला, फटका चांगला आहे, डान्सिंग डाऊन द विकेट, कॅचचा कॉल. थोडीशी ताकद कमी पडली आहे. लॉंग ऑफला फिल्डर होते, झेल टिपलाय, संपलाय तो खेळ मात्र अंश पाटीलचा. ₹11,000 पारितोषिक असेल. प्रेम पाटील साठी ही सुवर्ण संधी. मनोज पवारला विकेट मिळाली. पहिल्या बॉलवरती 4, त्याच्यानंतर आली विकेट. हो, चांगला बॉल लेटकट खेळल्यात, त्याच्यावरती मात्र 1 धाव एकवटले गेले. अतिशय तेज गतीने चेंडू आला. तोपर्यंत एकेरी धाव मिळत असताना 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धावा खर्च केल्यात 3 बॉलवरती आणि 1 विकेट मिळवलं.
विनायक अद्यापपर्यंत मैदानामध्ये एक चौकार त्याच्या बॅटमधून सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू कट करायचा होता, वेग प्रचंड होता चेंडूचा, त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल आलाय. मनोज पवार एज आहे, खराब फिल्डिंग. दुसरे धावेसाठी निघाल्यात, 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. झेलसाठी प्रयत्न भरपूर केले, मात्र भारदस्त शरीरयष्टी असल्यामुळे पुढे झोकावता आलं नाहीये. 2 धावा. प्रेम पाटील यांच्यासाठी सलगच्या 3 षटकारांसाठी शुभम दादा पाटील आणि भाऊ म्हात्रे यांच्याकडून 11,000 रुपयांचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी पाहतोय आपण. कमबॅक केलंय मनोज पवारने. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर मात्र चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 24 धावा उसाटणे टीम. प्रथम बॅटिंग करत असताना शेवटचा अंतिम षटक या मैदानामध्ये आता पाहायला मिळतो आपल्याला या फर्स्ट इनिंगमध्ये. टीम निर्वाळीचं षटक. बॉलर प्रशांत पाटील. 6 चेंडू फेकायचे आहेत आता. प्रशांतला 24 धावा झाल्यात. 8च्या सरासरीने धावा बनवल्या गेल्यात. पाहिजे धावांसाठी खूप मेहनत करावी लागते तुम्हाला. आता पहिलाच बॉल फुलेंचा होता, टोईंगला लागलाय, कॅचचा कॉल आहे. कीपर पाहतोय आपण, इट्स नो बॉल आहे. यस पंच नो बॉल करत असताना जास्त फिल्डर लावला एका साईडला. यस पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. स्क्वेअर लेगला पाहिलं तर नो बॉल. यस पाठीमागे तिकडे 2 लावल्यात. सो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होता ना, तो आतमध्ये पाहिजे होता, तो पाठीमागे गेला तिकडे बाहेर पंचांच्या पुढे, त्यामुळे तिथे नो बॉल. फ्रीडचा चेंडू आहे. फलंदाज बाद झाला असता. कधी कधी असंच होतं, एखादा नो बॉल पूर्णपणे सामन्याचा बिमोड करत असतो. एक धाव केली आहे. दुसरे धावेसाठी निघाले होते, मात्र नकार दिला जातोय. फ्रीडचा चेंडू होता, फायदा उठवता आला नाही आहे. चांगली गोलंदाजी, अनुशासित गोलंदाजी पाहायला मिळतोय सर्वच गोलंदाजांच्या वतीने. आता गोलंदाजीला फार महत्त्व आहे, कारण येथे गोलंदाजच तुम्हाला तारतील. बॅटरला मात्र आता खूप मेहनत करावी लागेल. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरून आल्यात. कॅच. वा, चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. धक्का लागलाय तो 3रा. नुसत्या चला, नवीन बॅटर विकास पाटील. मैदानावरती धक्का लागला. या पहिलाच नो बॉल होता, त्यानंतर 1 धाव आली, त्यानंतर विकेट मिळाली. कॅच मात्र चांगल्या प्रकारे टिपला गेलाय, स्वीकारला गेलाय. हा डीजे रॉक येऊ द्या. चांगलं गाणे आता त्यांना सुद्धा मजा घ्यायची. आयोजन कमिटी आमची सातत्याने व्यासपीठावरती या स्पर्धेचे आयोजक पहा मिळतात आपल्याला, ज्यांच्या स्पर्धा शिवाजी शेठ पाटील असतील, हिरामन शेठ पाटील आणि मोतीराम शेठ पाटील
हो पुन्हा एकदा लेटिंग एज आहे, कॅचचा कॉल आहे, फलंदाज बाद, 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एकदा का विकासला मात्र आल्या पावली माघारी परतवलाय. पिन चांगली चांगली गोलंदाजी सातत्याने पाहतोय. गोलंदाजी करत असताना प्रत्येक गोलंदाजाने मात्र आत्मविश्वासाने गोलंदाजी केली आहे. फुल टॉस खराब चेंडू होता, त्याला सही नसीहत दिली आहे. बॉलला उडवलं षटकारासाठी, साधावा. बाबाचे खोसन छक्का. षटकार आलाय यश पाटीलच्या बॅटमधून. गरज होती मोठ्या बडक्याची, धाबा झाल्यात ते आता 33 धावा. 33 धावा अद्यापि 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. लागोपाठ 2 विकेट आले होते, असं वाटलं की आता आणखीन एक मेल की काय, मात्र फुलटॉस बॉल आला, त्याला मात्र यशने चांगल्या पद्धतीने खेळलं. ओ पुन्हा एकदा बॅक टू बॅक, दुसरा येईल का? हो प्रयत्न चांगले होते ते. सुशांतचा 2 आलेत आणि आता धावसंख्या फ्लाय होत असताना मगापासून थांबली होती, मात्र या शेवटच्या क्षणाला 2 षटकार आले. हा शुभम पाटील 2000 रुपये या घेऊन आता लवकर. आले का ऑनलाईन? हा जीपेचा जमाना आहे ना आता. यश पाटीलला आणखीन एक आला तर आणखीन 1000. ओ आता पाहतोय आपण एजंट टेकन. 2 चेंडू 2 षटकार आले. धावसंख्येला आकार देत असताना एकूण धावा बनवल्या गेल्यात त्या आता 39 आणि 40चं विन आहे. याच्यातून जिंकेल तो मात्र टीम शिरवली संघाशी आजच्या रात्रीमध्ये शेवटचा सामना असेल, तो क्वालिफायचा मॅच असेल. शुभम दादा पाटील यांच्या माध्यमातून
यश पाटील यांच्यासाठी ऑनलाईन 2000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. दादा आपलं देखील स्वागत आहे. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले. खऱ्या अर्थाने संघर्ष सुरू होता VRCC उसाटणे या टीमचा आणि उपयुक्त या 12 धावा बनवल्या यश पाटीलने. सलामीची जोडी सुशांत पाटील आणि अर्षद पाटील आणि गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन हजारी. स्ट्रायकिंगला बॅट्समन सुशांत पाटील आहेत. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. 24 चेंडू बनवायच्या धावा 40. पहिलं षटक रोशन हजारी अपकमिंग टॅलेंट VRCC उसाटणे या टीमच्या माध्यमातून. चला समोर जी गाडी आहे लाईट ऑफ करा, लाईट बंद करा. समोर जी 4 व्हीलर आहे. थँक्यू. रोशन फुल टॉस त्याला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चूक केलीये, झेल सोडलाय आणि मिळतील या चेंडूवर देखून 2 धावा. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळत आहे सुशांत पाटीलला. धावसंख्या 2. 40चा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. 10.00 च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. जय दुर्गा माता क्रिकेट संघ उत्तर शिव या टीमला. सुजित पाटील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. उत्तर शिव या टीमचे बिग सपोर्टर. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. जीवनदान नक्कीच दिलंय. बघूया किती फायदा घेतोय या मॅच मध्ये सुशांत पाटील. कारण की 0 वरती झेल सोडला होता स्क्वेअर लेगला प्रेम पाटीलने. धावसंख्या आहे 2. बघा एक आगळं वेगळं पारितोषिक आलेलं आहे. प्रेम पाटीलने झेल सोडलाय त्याबद्दल भाऊ मात्रे भाल यांच्याकडून 1000 रुपयांचं ऑनलाईन पारितोषिक त्यांना आलेलं आहे. हे आगळं वेगळं पारितोषिक आहे प्रेम पाटील यांच्यासाठी. सुशांत ऑन स्ट्राइक. यावेळी फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. चुकीचं अनुमान, चुकीचं जजमेंट. सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. रुद्रा पाटील होते डीप मध्ये लॉंगॉनला. त्यांना बीट करून चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 6. झेल सोडलाय सुशांत पाटील यांचा. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल दानशूर व्यक्तिमत्व गोल्डन मॅन हिरामन शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक दादांच्या माध्यमातून आहे. यावेळी आपण पाहू शकाल मिस्टामिक स्ट्रोक आणि सुरेख झेल पकडलाय रुद्रा पाटीलने. आता मात्र कोणतीच चूक केली नाहीये. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती हा झेल पकडलाय आणि हिरामन शेठ पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक.
बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. प्रशांत पाटील, डीजे ओमी देखील मूड मध्ये आलाय. धावसंख्या आहे 6, 1-6. ही धावसंख्या आहे उत्तर शिव या संघाची. न्यू बॅट्समन येतोय प्रशांत पाटील. रोशन हजारेने विकेट मिळवली आहे. ज्या रुद्रा पाटीलने लॉंग ऑनला चूक केली होती, लॉंग ऑफला अप्रतिम झेल पकडलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवरती ब्रश होतोय. मिळते एक धाव लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. शुभम दादा पाटील देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. भाऊ म्हात्रे साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या सरपंच चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवाजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. शॉर्ट टर्म पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. शुभम दादा पाटील आणि भाऊ दादा म्हात्रे हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय शिवाजी पाटील साहेब, दमदार सरपंच हिरामन शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल मोतीराम शेठ पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. बुर्दुल गावचे समाजसेवक, उद्योजक, क्रिकेटची प्रचंड आवड सज्जन पाटील साहेब आणि गणेश पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. क्या बात है, क्या बात है. समीर पाटील, दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता समीर पाटील मध्ये आहे. लेग ब्रेक असेल, ऑफ ब्रेक असेल, समीर पाटील मोस्ट एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. VRCC उसाटणे या टीमची ओळख, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. ऑन साइडला बिग हिट पाठवला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तर शिवगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. तेवीसची गरज आहे. 16 चेंडू शिल्लक. वेगवान चेंडू आणि वेगाला वेगाने उत्तर दिलंय. सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धावसंख्या आहे 21. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजून 19 धाव बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 15. हाफ ट्रॅकर पुल करतात गॅप मधून. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. प्रेम पाटील डीप मध्ये आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 22. 18ची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक. या आधीच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती समीर पाटीलने, परंतु या मॅच मध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी. त्याचं कारण
प्रशांत पाटीलने एक षटकार एक चौकार लगावला. पुन्हा एकदा क्रॉस बॉडी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. भाऊ दादा म्हात्रे यांचं मनापासून मी आभार मानेन. त्यांच्या माध्यमातून कॉमेंट्री पॅनल साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. ते देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. काही काळ चेंडू हवेमध्ये होता. एक धाव झाली पूर्ण. एकच धाव मिळणार आहे. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 23 धावा. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 17 या मॅच मध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल. तिसरं षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. नाही यायचं नयन पाटील येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल कारण की 12 चेंडू आणि 17 धावा डिफेंड करायचे आहेत आपल्या होम ग्राउंड वरती. VRCC उसाटणे या टीमला. चर्चा सुरू आहे. 12 चेंडू 17 ची गरज. कमबॅक करणारे हे षटक नयन पाटीलला टाकावं लागेल. या षटकामध्ये जर कमी धावा खर्च केल्या तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी होईल उसाटणे या टीमची. आणि जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर नक्कीच या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल. A1 जोडी शुभम दादा पाटील आणि भाऊ म्हात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी नयन पाटीलला 5000 रुपयांचं पारितोषिक असेल. फुल टॉस चेंडू होता. फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज. पहिला चेंडू फुल टॉस होता आणि आलाय हा डॉट बॉल. हर्षद पाटील स्ट्रायकिंगला आहेत. 11 चेंडू शिल्लक. 17 ची गरज या मॅच मध्ये आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. सरपंच चषक 2025 तिसरी रात्र. सामना क्रमांक आजच्या या रात्रीमधील 6वा सुरू आहे. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न हर्षद पाटील करतोय काय हा देखील प्रश्न पडलाय. परंतु दुसऱ्या बाजूला नयन पाटीलने इम्प्रेस केलाय. निर्णायक षटक आहे आणि या निर्णायक षटकामध्ये चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात केली आहे. या तिसऱ्या षटकाची 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 17 ची गरज या मॅच मध्ये आहे. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आणि काय घडतंय या चेंडूवरती. पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. 9 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे परंतु रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट चेंडूसाठी. यस चेक करूया आपण. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. कैलास पाटील थर्ड अंपायर आहेत. चला ऑनफिल्ड जे पंच आहेत आपणच या कारण की अत्यंत क्लोज डिसिजन आहे आणि आयोजकांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. त्यामुळे जे ऑनफिल्ड पंच आहेत तेच आपण या एकाने आणि योग्य तो निर्णय नक्कीच द्यायचा आहे कारण की क्लोज डिसिजन आहे.
त्यामुळे विनंती असेल कोणत्याही टीमवरती अन्याय होऊ नये यासाठी व्हाईटसाठी देखील रिव्ह्यू ठेवलेला आहे आयोजकांनी. नयन पाटील यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी हिरामन शेठ पाटील गोल्डन मॅन यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. फेअर डिलिव्हरी आहे. सलग चाल आहे तिसरा डॉट बॉल. 9 चेंडू शिल्लक, 17ची गरज. टर्निंग पॉइंट गोलंदाजी, टर्निंग पॉइंट षटक आपण पाहतोय नयन पाटील यांचं. हर्षद पाटील संघर्ष करतायत या मॅच मध्ये. सलग 3 डॉट खेळलाय. नयन पाटीलचं कौतुक करेन ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. यावीस फटके चांगल्या टीम मध्ये फिल्डर आहेत. क्या बात आहे, अप्रतिम. हा झेल पकडलाय सनी हिलालने लॉंग ऑफ सीमारेषेवरती. फलंदाज झाले बाद. 8 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 17ची गरज. राहुल ते चांगली गोलंदाजी करतायत नयन पाटील. 4 चेंडू फेकलेत, एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. गणेश पाटील येतोय. यावेळी बिग केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा सनी हिलालने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. गोलंदाजी आवडली असेल तर टाळे होऊन जाऊ द्या नयन पाटील साठी. 5 चेंडू फेकले डॉट आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मेडन षटक टाकेल का नयन पाटील हा गोलंदाज. क्या बात आहे. जर मेडन षटक टाकलं तर नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. गोल्डन मॅन हिरामन शेठ पाटील यांच्या माध्यमातून आणि A1 जोडी शुभम दादा पाटील आणि भाऊ दादा म्हात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयांचं पारितोषिक आहे ऑन हॅट्रिक. 7 चेंडू 17ची गरज. सात चेंडू 17, अंतिम चेंडू शिल्लक. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग आहे. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. टाळ्या होऊन जाऊ द्या नयन पाटील साठी. अवघ्या 2 धावेंचं षटक फेकलेलं आहे आणि नयन पाटीलने VRCC उसाटणे या टीमला या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. 6 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धाव 15.
कुठे आलाय हा सामना. 6 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. बनवायच्या धावा 15 या मॅच मध्ये. गणेश पाटील येत आहेत या अंतिम षटकामध्ये. ज्या गणेश पाटीलने पहिल्या मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती, कंजूस गोलंदाजी केली होती, तोच गणेश पाटील येतोय या 15 धावा डिफेंड करण्यासाठी. स्ट्राइक इनला बॅट्समन प्रशांत पाटील. 6 चेंडू 15 ची गरज. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. एक धाव झाली कंप्लीट. फंबल झाले क्षेत्ररक्षक. मिळतील चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल. 27. 27 धावा धावफलकावरती. 5 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 13 धावांची गरज आहे. 5 चेंडू बनवायच्या धावा 13 या मॅच मध्ये. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. यावीस फटका चांगल्या टीप मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग लॉंग ऑनला रोशन हजारी होते. 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 2 पुढे जाईल. 29. पहिल्या इनिंग मध्ये जे यश पाटीलने बॅक टू बॅक 2 षटकार लगावले त्याच धावा आता कामी येत आहेत VRCC उसाटणे या टीमसाठी. कारण की 4 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 11 ची गरज. चार चेंडू 11. स्ट्राइक इनला बॅट्समन प्रशांत पाटील. जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झालाय आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलंय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. गुडलेनचा वापर केला होता. इन स्विंगच्या माध्यमातून चेंडू आतमध्ये येतोय. गणेश पाटील यांची खासियत आहे 3 चेंडू जिंकण्यासाठी 11 ची गरज. बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. कंपल्सरी बनवायच्या धावा 9. 2 चेंडू कंपल्सरी. 9 धावांची गरज आहे. 12 चेंडू 17 बनवायच्या होत्या. अवघ्या 2 धावांचं षटक हाताळलं नयन पाटीलने. तिथून सामना टर्न झाला VRCC उसाटणे या टीमच्या बाजूने. आणि आता मात्र 2 चेंडू शिल्लक. 9 ची गरज. हाय व्होल्टेज सामना. बिग फाईट मॅच रंगते. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. सुपर डुपर हिट हा सामना आपण पाहतोय. हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट फाईन लेगला आणि येतोय हा डॉट बॉल. गणेश पाटील यांनी मॅच विनिंग गोलंदाजी केली आहे. नयन पाटीलने मॅच विनिंग गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. यस साईबाबांचं वार देखील आहे. आज गुरुवार सुरुवात झालेली आहे. 7 साई आदरणीय हिरामन शेठ पाटील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. साईबाबांचा आशीर्वाद या टीमला आहे. 1 चेंडू 9 ची गरज. उसाटणे टीमला उसाटणे गावामध्ये हरवणं फार कठीण आहे. ज्याप्रमाणे मथुर बैलाला उसाटणेच्या अड्ड्यामध्ये हरवणं कठीण आहे, त्याचप्रमाणे उसाटणे संघाला उसाटणेच्या मैदानावरती हरवणं कठीण आहे. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा योगा. सामना जिंकलेला आहे.
उसाटणे संघ ज्यांनी 2 सामने जिंकलेले आहेत आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने टर्निंग पॉइंट षटक हाताळलं नयन पाटील आहेत मॅन ऑफ द मॅच